मोठे महामार्ग होऊन देखील रस्त्यावर कोंडी होते। यासाठी कालच केज पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर आज सकाळी केज पोलीस स्टेशनने आपली कारवाई सुरू केली आहे। संपूर्ण आपण बघू शकतो महामार्गावर आज पोलिसांनी वाहनांच्या या ज्या गाड्या आहेत ज्या रस्त्यावर लावल्या जातात त्या मध्ये लावण्यासाठी त्यांनी आपली कारवाई सुरू केलेली आहे। प्रत्यक्ष आपण बघू शकतो केज पोलीस स्टेशन आज मोहीम राबवली। आज सकाळीच बाजार दिवस असल्यामुळे सकाळीच केजच्या पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक ज्या ठिकाणी एकदम रस्त्यावर वाहनं लावली जातात त्या रस्त्यावरच्या वाहनावर कारवाई करून ही वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपण बघू शकतो केज शहरामध्ये संपूर्ण रस्त्यावरून केज पोलिसांनी ही मोहीम सुरू केली आहे। आपण पाहू शकतो केज शहरामध्ये पोलिसांनी आज मोहीम सुरू केलेली आहे। रस्त्यावर लावली जाणारी वाहनं एका बाजूला लावण्यासाठी पोलिसांची कारवाई आज सुरू आहे। स्वतः पोलीस निरीक्षक प्रशांतजी महाजन यांनी रस्त्यावर येऊन धडक कारवाई सुरू केली आहे। खरं तर केज शहरामध्ये रस्ते मोठे झाले मात्र दुतर्फा वाहन पार्किंग केलेली असल्यामुळं लोकांना रस्त्यावरून प्रवास करणं अवघड होत आहे। मुख्य रस्ता असताना देखील ट्रॅफिक जाम होते अनेक वेळा। यासाठी पोलिसांची आजची कारवाई महत्त्वाची मानावी लागेल। शुक्रवारच्या बाजारात देखील नेहमीच उंबरी रस्त्यावर दर्ग्याच्या जवळची वाहतूक त्या ठिकाणी पार्किंग असल्यामुळे नेहमीच प्रॉब्लेम होतो। या ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। काल 2 दिवसापूर्वी केज विकास संघर्ष समितीनं केज पोलीस स्टेशन आणि संबंधित यंत्रणेला खास निवेदन देऊन केजच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करण्याबद्दल विनंती केली होती। या निवेदनाची दखल घेत आज केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांतजी महाजन साहेब आणि त्यांच्या सहकार्याने आज केज शहरातील मुख्य रस्त्यावर धडक मोहीम सुरू केली आहे आणि करणं गरजेचं सुद्धा आहे। लोकांना किती मोठे रस्ते असले तरी अगदी रस्त्यावर पार्किंग करण्याची सवय लागलेली, यामध्ये कारवाई होणं गरजेचं आहे। ठीक आहे, लोकांना पार्किंगसाठी एकदम कडेला जागा आहे मात्र ती सोडून एकदम बाहेरच्या बाजूला वाहनं लावणं यामुळं नेहमीच वाहतूक विस्कळीत होते। यामुळंच केज विकास संघर्ष समितीनं 2 दिवसापूर्वी केज पोलीस स्टेशनला पत्र देऊन या ठिकाणी विनंती केली होती। खरं तर शुक्रवारच्या बाजारात देखील आपण पाहत असाल दर्ग्याच्या जवळ पार्किंग केल्यामुळं लोकांना पुढे वाहन नेण्यास अडचण होते। पूर्ण खरं तर उंबरी रस्ता खाली असणं गरजेचं आहे। केज नगर पंचायतलाही या ठिकाणी कळवलेलं आहे। नेहमीच उंबरी रस्त्यावरच्या सततच्या पार्किंगमुळं हा रस्ता नेहमीच येण्या जाणाऱ्यांना अडचणीचा ठरतो आहे। खरं तर केज पंचायत समितीचं मोठं ग्राउंड असताना देखील लोक रस्त्यावरच बाजार मांडतात। यासाठी केज पोलीस स्टेशनला विनंती केलेली आहे यापुढं हा बाजार केवळ मैदानात भरेल। बाहेर जर लोक बसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन केज नगर पंचायत आणि दोन्ही विभागाने दिलेलं आहे। यानुसार ही कारवाई सध्या सुरू आहे। आपण बघू शकत असाल या रस्त्यावरून शाळेतील मुलं प्रवास करतात। अनेक लोकांना या रस्त्याचा त्रास होतो आहे म्हणून पोलिसांना विनंती केली होती की हा रस्ता नेहमीच खाली करण्यात यावा। कारण मुख्य रस्त्यावर जी वाहनं लावली जातात त्यामुळं दुचाकीधारक असतील किंवा 4 चाकी वाहनं एकदम जोराची वेगाने असल्यामुळं दुचाकी चालक आणि सायकल स्वारांना एका बाजूनं प्रवास करावा लागतो। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी आज केज पोलीसनं मोठी मोहीम हाती घेतलेली आहे। यापुढं हा रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित राहील याच्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पोलीस निरीक्षक प्रशांतजी महाजन यांनी सांगितलं आहे। केज पोलिसांनी जर सातत्यानं अशा मोहीम राबवल्या तर निश्चित हा रस्ता सुरक्षेसाठी वाहतुकीसाठी सुरक्षित राहू शकतो। आपण पाहू शकतो हा केज बस स्थानकासमोरचा भाग आहे। हे केज बस स्थानक मागच्या बाजूला आणि त्याच्यासमोर आपण पाहू शकतोय हा रस्ता पूर्णपणे लोकांना ये जा करण्यासाठी पूर्णपणे असुरक्षित झालेला आहे। आज पोलिसांची मोहीम सुरू केलेली आहे त्यामुळे या इथल्या गाड्या आज तरी किमान
बाजूला होतील, पण या कायमच्या बाजूला होणं खूप गरजेचं आहे. लोकांनी व्यवस्थितपणे पार्किंग केलं तर जागा भरपूर आहे, पण लोक अस्ताव्यस्तपणे पार्किंग करतात. ही केजवासियांचं दुर्दैव आहे. प्रत्येकानं काळजी घेतली किंवा माझं वाहन रस्त्याच्या एकदम मध्ये येणार नाही याची काळजी जर प्रत्येक व्यक्तीनं घेतली तर जागा भरपूर आहे, रस्ता मोठा झालेला आहे. एकदम रस्त्याच्या कडेला जर वाहनं लावली तर आपण बघू शकता. आता इथून आपण बघा मागून वाहनं येत आहेत आणि ही लोक अशा प्रकारे वाहनं लावून उभा आहेत. म्हणजे इथं शाळकरी मुलं येत आहेत. हे सगळं जर परिस्थिती बघितली तर प्रवास करणाऱ्यांसाठी खूप अवघड बाब आहे. आज केज पोलीस स्टेशननं मोहीम हाती घेतलेली आहे. आजच्या दिवस हा रस्ता नक्की श्वास घेईल, परंतु कायमस्वरूपी आम्ही पोलीस निरीक्षक माननीय महाजन साहेबांना विनंती करणार आहे, सतत आपली मोहीम राबवून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित राहील याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. शुक्रवारचा बाजार देखील केज नगरपंचायतनं खास कारवाई करून फक्त मैदानावर भरेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कारण जागा भरपूर आहे. व्यवस्थितपणे शिस्तीत जर बाजार त्या ठिकाणी मांडणी केली तर सर्व लोकांना व्यवस्थितपणे बाजारात येणं शक्य होईल आणि खरेदी करणंही शक्य होईल. विक्रेत्यांना आणि ग्राहकांना दोघांसाठी ते सोपं असेल. मात्र प्रॉब्लेम असा झालेला आहे की या ठिकाणी आपण बघतोय फक्त अस्ताव्यस्तपणामुळं, सगळ्या गोष्टी शिस्त नसल्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो आहे लोकांना, नागरिकांना. तर अशा प्रकारे जर यापुढं शिस्तीमध्ये जर हे काम झालं तर निश्चित केजची वाहतुकीची कोंडी म्हणा किंवा रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल. याच रस्त्यानं शाळेतील मुलंही प्रवास करतात, याच रस्त्यानं अनेक लोकही प्रवास करतात. अशावेळी आपण बघतोय की अस्ताव्यस्त रावलेल्या वाहनामुळं प्रॉब्लेम होतो आहे. आज आपण बघू शकतो आहे पोलिसांचा राऊंड येतात समोरून. या गाड्या केजच्या नागरिकांनी किती शिस्तीत लावल्यात आपण बघू शकता. हीच जर शिस्त दररोज या नागरिकांनी पाळली तर कदाचित वाहतुकीचा प्रश्न येणार नाही. आपण बघू शकतो आहे रस्त्यापासून मध्ये या शिस्तीत लावलेल्या आहेत. वाटतं काय केजवाशी असतील म्हणून? इतक्या शिस्तीत राहणारे केजवाशी आहे बघा. जर एवढीच शिस्त यांच्यात असेल तर पोलीस आल्यानंतर तर दररोजसुद्धा ही शिस्त पाहायला मिळाली तर 100% केज सुरक्षित होऊ शकतं.